नमस्कार मित्रांनो, गेल्या आठवड्यात मी इथं व्हिडिओ पोस्टिंग केलं होतं. त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक कमेंट आलं होतं मित्रांनो, की सगळं झाल्यानंतर का तुम्ही व्हिडिओ अपलोड करता. त्यांना एकच मला सांगायचं आहे, मी सहसा व्हिडिओ लाईन ट्रिक हे दाखवत नाही. मुळात मी व्हिडिओ जास्त येत नाही आहे. जेव्हा मला वेळ मिळतो आहे तेव्हाच मी व्हिडिओ हे बनवतो आणि जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना मी माझ्या वैयक्तिक खेळाडूंना थोडंफार मी दाखवतो. हे व्हिडिओ प्रायव्हेटमधून पब्लिक करायचं कारण मित्रांनो कसं असतंय, मला हे सिद्ध करायचं नाही आहे की बघा माझे लाईन ट्रिक किती चांगली असतात आणि तुम्ही या आणि माझी मेंबरशिप घ्या, असं मला सांगायचं नाही आहे. माझ्या व्हिडिओमध्ये कधीही तुम्ही बघायचं मित्रांनो की माझी मेंबरशिप आहे आणि तुम्ही घ्या, हे मी स्वतःहून अजिबात सांगत नाही. पाठीमागील कुठलेही व्हिडिओ तुम्ही काढून बघू शकता मित्रांनो. चॅनलवरील कितीही जुने व्हिडिओ काढून तुम्ही बघू शकता. मला फक्त इतकंच दाखवायचं असतंय की जोड्या ह्या कोणत्या पद्धतीनं धरल्या जातात, कोणत्या पद्धतीनं आपण बघत असतो आणि जे आम्हाला चांगलं वाटते तेच आम्ही इथं दाखवत असतो मित्रांनो. ह्या आठवड्यात देखील आता मला जर मेंबरशिपच जर करायची असती तर 5 झाल्यानंतर पूर्णपणे प्रत्येक व्हिडिओ मी टाकत बसलो असतो. आता इथं 1 फरक आणि 3 फरक 2 फरक होती टोटल, 1 फरक आणि 3 फरक, त्यापैकी 1 फरक 5 झाला. 1 फरक 5 झाल्यानंतर शूट जोडी होती इथं 87, पण 82 देखील दिली गेली होती, दाखवली गेली होती. तर ही 82 जोड पास झाली. त्यानंतर इथं जोड होती 27 मित्रांनो, पॅनेल होतं, पॅनेल देखील पास झालं, पण जोड फेल गेली. दुरी ओपनचा पॅनेल पास झाला. त्यानंतर ही 54 जोडी शूट पास झाली. हा छक्का ओपन लागला पण जोडी फेल गेली. आता इथं देखील शूट जोडी 77 जोड पास होतं. आता तो देखील व्हिडिओ मी अपलोड करू शकलो असतो मित्रांनो जर मला मेंबरशिपच जर करायची असती तर. आणि इथं ज्या दिवशी मी व्हिडिओ केलो त्याच दिवशी सांगितलं होतं की इथं जोड चांगली आहे म्हणून. आता इथं देखील माझं पॅनेल पास झालं 4, 7, 9 2च पॅनेल दिलं गेलं होतं दशा ओपनसाठी, त्यापैकी 2 पॅनेलपैकी 1 पॅनेल पास झालं मित्रांनो इथं, पण जोडी ही फेल गेली. 07 ची जोड होती. तर इथं देखील तिरी ओपन लागला पण जोड फेल गेली, दुरी ओपन लागला पण जोड फेल गेली. हे 1, 2, 3 ह्यांना मी पासिंग हा शब्द वापरलेला नाही आहे, कारण सपोर्टच्या जोडींचं जे असतात ते मी फक्त जोड्या देतो, ते ओपन हे प्ले करायचे नसतात. तर या पद्धतीनं पास झालं असं मी म्हणत नाही त्याला, मात्र कंटिन्यू काही नाही काही लागत आहे मित्रांनो. तर आजचं हे मी टेबल ट्रिक तुम्हाला दाखवणार नाही आहे. फक्त आज इथली जोड कोणत्या पद्धतीने यायला लागले ते थोडक्यात मी दाखवतोय. बघा मित्रांनो, आता इथं चूक झाली, माझी चूक झाली ती, नाहीतर ही जोड देखील हाफ संगम हे प्रिंट झाली असते मित्रांनो. पण इथं या मंगळवारी मात्र इथं आपली प्रिंट होणार जोड मित्रांनो, कारण इथं त्या पद्धतीने इथं जी चूक झाली होती ती चूक इथं होणार नाही आहे मित्रांनो. इथली मंगळवारची जोडी आपली प्रिंट राहील. पण आत्ताच सांगतोय माझ्या वैयक्तिक खेळाडूंना की लाईन ट्रिक हे मी देत नाही, आणि बाहेरच्या लोकांना जे बाहेरचे बघत आहेत त्यांना देखील मी सांगतोय की मी लाईन ट्रिक हे देत नाही. मला वेळ मिळाला तरच मी लाईन ट्रिक बनवतो, अन्यथा बनवत नाही. तर बघा मित्रांनो, इथं कोणत्या पद्धतीने मी जोडी धरायला लागलोय, मला का चांगली वाटायला लागले आणि कोणत्या पद्धतीने ही जोडी येईल. तर बघा, तर आता बघा, गेल्या आठवड्यात मी दाखवलं होतं तुम्हाला की हा 31 जोड चालतोय, 31 नंतर हा 04 चालतोय. पहिल्यांदा तिरी ओपनवर 4 बेरीज, 3 ला 7 तेजी दशा ओपनवर 4 बेरीज आणि 10 ला 7 तेजी हे 7 ओपनवर 4 बेरजेची जोडी चालत्या. ही जोडी का धरायची आहे तर ह्या जोडीखाली ही जोड चालल्या मित्रांनो. हा चौका ओपनवर 10 बेरजेची जोडी चालत्या, 4 ला 3 तेजी 7 ओपनवर 1 बेरजेची जोडी चालत्या आणि 7 ला 3 तेजी दशा ओपनवर 2 बेरजेची जोडी चालत्या. हे 2 बेरीज, 1 बेरीज आणि 10 बेरजेची जोडी ज्यावेळेला चालली तर ह्या 10 बेरजेला 10 बेरीज जर या मार्केटला रिलीज केला तर हा 18 ओपनवर रिलीज करतोय. हे 1 बेरजेला 1 बेरीज जर ह्या मार्केटला रिलीज केला तर हे 8 ला 7 तेजी 5 ओपनवर 1 बेरीज रिलीज करतोय. आणि हे 2 बेरजेला 2 बेरीज जर ह्या मार्केटला रिलीज केला तर 5 ला 7 तेजी दुरी ओपनवर अगदी राईटमध्ये हे रिलीज केला होता मित्रांनो. पण हे रिलीज करायच्या आधी ही डबल 8 ची जोडी चालली ती, ही जोडी चालायच्या आधी ही 35 ची जोडी चालली ती आणि ही जोडी चालायच्या आधी ही 82 ची जोडी चालली होती. मी डायरेक्ट दाखवत आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून ओपन आणि क्लोज हे पूर्णपणे शिकवणीमध्ये चाललेले आहेत, तुम्ही चेक करून बघू शकता. तर ही जोड चालल्यानंतर 1, 2, 3 तिसऱ्या आठवड्यात ही 32 ची जोडी, तर ह्या जोडीवर ही जोड चालल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ही 48 ची जोडी आणि ही जोडीवर जोड चालल्यानंतर जागेवरच ही 54 ची जोडी. या पद्धतीने ह्या जोड्या पास झाल्या मित्रांनो. आता इथं खूप काही चाललेलं आहे. गेल्या आठवड्यात देखील हे लाईन ट्रिक मी पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. तर का तर हे तिसऱ्या आठवड्यातली कटजोड चालते 82 ला 32, तर हे 48 98लाच 48 चालत्या चौथ्या आठवड्यातली आणि ही 54 5व्या आठवड्यातलीच 04 ला 54 जोडी चालते. या पद्धतीने ही जोड चालली होती मित्रांनो. तर हे पंजा ओपनवर, हे चौका ओपनवर आणि हे तिरी ओपनवर चाललं होतं. तर हा तिरी ओपन कट 8 फरक जर या मार्केटला कधी रिलीज केला, 8 फरक मित्रांनो पाहायचा आहे आपल्याला, 8 फरक, तर हा चौका ओपनवर 8 फरकाची जोडी चालतोय.
हा चौका ओपन कट 9 फरक जर मंगळवार मार्केटला कधी रिलीज केला, 9 फरक पाहायचा आहे, तर हे 7 ओपनवर रिलीज करतोय. पहिल्यांदा चौका ओपनवर 4ला 3 तेजी 7 ओपनवर, तर आता 7ला 3 तेजी 10 ओपनवर हा 5 ओपन कट 10 फरक मंगळवारी जर रिलीज करणार झाला तर हा 10 ओपनवर अगदी राईटमध्ये चालला आहे मित्रांनो. पण हे का चालतंय जोड? हे चौका ओपनवर 8 फरक, 4ला 3 तेजी 7 ओपनवर 9 फरक आणि 7ला 3 तेजी 10 ओपनवर 10 फरकाची जोडी जर तो इथं रिलीज करणार झाला तर बघा मित्रांनो, हा चौका ओपनवर जर रिलीज करणार झाला तर हाच चौका ओपन एक आठवडावर चौका क्लोज शनिवारी चालायला पाहिजे. हा 7 ओपनवर 9 फरक जर करणार झाला तर 1 आणि 2 दुसऱ्या आठवड्यात पण शनिवारपासून सरकून शुक्रवारी क्लोजला 7 अगदी चालायला पाहिजे. आणि हा 10 ओपनवर 10 फरकाची जोडी जर चालवणार झाला तर 1 आठवडावर शुक्रवारपासून सरकून गुरुवारी 10 क्लोज रिलीज करायला पाहिजे. हा 10 क्लोज 7 क्लोज आणि हा चौका क्लोज तर रिलीज करतोय. पण चौका क्लोज रिलीज करत असताना ही जोडीत बेरीज चालते 10, हे जोडीत बेरीज चालते 1 आणि हे जोडीत बेरीज चालते 2. म्हणजेच काय, हे जोडीवर ही जोड रिलीज होणार, ही जोड जर रिलीज होणार असली तर हाच 10 ओपन 10 क्लोजला घेऊन 2 बेरीज आधी चालायला पाहिजे. हा 7 ओपनवर 9 फरकाची जोडी जर चालणार झाली तर हाच 7 ओपन 7 क्लोजला घेऊन 1 बेरीजची जोडी आधी स्टँड पाहिजे. आणि हा चौका ओपनवर 8 फरकाची जोडी जर चालणार झाली तर हाच चौका ओपन चौका क्लोजला घेऊन 10 बेरीजची जोडी आधी स्टँड पाहिजे मित्रांनो. त्याच वेळेला ह्या जोडीवर ही जोड चालत्या, ह्या जोडीवर ही जोड चालत्या आणि ही जोडीवर ही जोड चालत्या. तर आता याच्यानंतर आता इथं जागेवर आणि हे चालल्यानंतर हे जागेवर हे 3 फरक, हे 3 फरक आणि हे 3 फरक तर तो दाखवत आहे मित्रांनो जागेवर. पण हे 3 फरक चालत असताना बघा, हा बुधवारी ओपन चालतोय 8, हा गुरुवारी ओपन चालतोय 7 आणि हा जागेवर ओपन चालायला पाहिजे 6. 3 फरक, 6 ओपन आणि 3 फरक म्हणजे जोडी झाली आपली 6-9ची मित्रांनो. तर ही जोडी का चालायला पाहिजे बघा, जर हा 8 ओपन चालणार झाला, जागेवरचा 3 फरक जर चालणार झाला तर 1, 2, 3ला 1, 2, 3 आठवडं वर मित्रांनो 3 फरक स्टँड पाहिजे. जर ह्या जोडीवर ही जोड चालल्यानंतर 7 ओपन सरकून आणि हा 3 फरक जागेवर जर चालणार झाला तर पहिल्यांदा 3 आठवडं आपण वर पाहिलं तर आता 2च आठवडं वर, दुसऱ्या आठवड्यातच आपण पाहायचं आहे 3 फरक हे स्टँड पाहिजे. पहिल्यांदा तिसऱ्या आठवड्यात 3 फरक, दुसऱ्या आठवड्यात 3 फरक, तर आता हे जागेवरच 3 फरकाची जोडी ही चालायला पाहिजे मित्रांनो. आज 3 फरक हे चालणार. पण 3 फरक चालत असताना हा दुरी ओपनवर चालतोय, 2ला 2 तेजी चौका ओपनवर चालतोय आणि 4ला 2 तेजी छक्का ओपनवर 3 फरकाची जोडी ही या पद्धतीनं चालायला पाहिजे. पण ही जोडी का चालायला पाहिजे छक्का ओपनवर 3 फरकाची जोडी मित्रांनो? तर बघा, ज्या वेळेला ही आपली जोड चालल्या चौका ओपनवर 8 फरक, चौका ओपनवर 8 फरक, तर हा दुरी क्लोज कट 7 बेरीज चालायला पाहिजे तिसऱ्या आठवड्यात वर. ही जोडी जर चालणार झाली मित्रांनो तर ही जोड ज्यावेळेला चालली आपली तर हा छक्का क्लोज कट 1 बेरीज चालायला पाहिजे. आणि ही जोडी जर इथं 6-9ची जोडी जर चालणार झाली तर हा 10 क्लोज कट 5 बेरीज घेऊनच चालणार आहे. पण तरी देखील हे 5 बेरीज आणि 6-9ची जोडी का चालणार आहे? जर ही जोडी चालणार झाली मित्रांनो, ही जोडी चालणार झाली तर याच आठवड्यात गुरुवारी जोड चालतोय तिरी ओपनवर 5 फरकाची, गुरुवारी याच आठवड्यात तिरी ओपनवर 5 फरकाची जोडी चालते. ही जोडी जर चालणार झाली मित्रांनो तर पहिल्यांदा याच आठवड्यात पाहिलं तर आता दुसऱ्या आठवड्यात पण गुरुवारपासून सरकून बुधवारी 3ला 2 तेजी पंजाब ओपन चालतोय, जोडीत फरक चालतोय 7चा. आणि ही 6-9ची जोडी जर इथं चालणार झाली मित्रांनो तर पहिल्यांदा जागेवर पाहिलं तर दुसऱ्या ट्रिकमध्ये दुसऱ्या आठवड्यात पाहिलं तर आता तिसऱ्या आठवड्यात पहिल्यांदा गुरुवारी बघितलं, त्यानंतर बुधवारी बघितलं, तर आता मंगळवारी 5ला 2 तेजी 7 ओपन चालतोय, जोडीत फरक 9. हे देखील जोडी अगदी स्टँड आहे मित्रांनो. हे 7 ओपनवर 9 फरक, पंजाब ओपनवर 7 फरक आणि हे तिरी ओपनवर 5 फरक. ज्यावेळेला हा 5 फरक चालला तर 5 फरकाचाच हा पंजाब क्लोज याच आठवड्यात शुक्रवारी जाऊन जोडीत फरक 3 फरक चालायला पाहिजे. ही जोड स्टँड आहे. पंजाब ओपनवर 7 फरक, तर हा 7 फरकाचाच 7 क्लोज दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी चालायला पाहिजे, जोडीत कॉमन फरक 3चा चालायला पाहिजे. आणि हा 9 फरक 7 ओपनवर ज्यावेळेला स्टँड आहे मित्रांनो तर हा 9 फरकाचा 9वा क्लोज इथं चालायला पाहिजे, जोडीत 3 फरक हे कॉमन चालायला पाहिजे. तर या पद्धतीनं हे 6-9ची जोडी झाली या जोडीवरून मित्रांनो. आता ही जोडी देखील शूटमध्ये पास झाली होती, तर या लाईन ट्रिकवरून देखील बघा, आता ही लाईन ट्रिक खूप मोठी आहे मित्रांनो, त्यामुळे मी हे शॉर्टकटमध्येच दाखवतोय. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा हा 7 ओपनवर 4 बेरजेची जोडी चालत्या, 7ला 2 कमी पंजाब ओपनवर 3 बेरजेची जोडी चालत्या आणि 5ला 2 कमी तिरी ओपनवर 2 बेरजेची जोडी चालत्या. हे 2 बेरीज तिरी ओपनवर, 3 बेरीज पंजाब ओपनवर आणि 4 बेरीज 7 ओपनवर. ही जोडी मित्रांनो लॉक सिस्टीमवरून वरून रिलीज झालेली आहे. हे जोडी रिलीज झाल्यानंतर याच आठवड्यात 6-9ची जोडी चालत्या बुधवारी. ही जोडी चालल्यानंतर बुधवारपासून सरकून गुरुवारी याच आठवड्यात 6-9ची जोडी कॉमन चालत्या. आणि ही जोडी रिलीज केल्यानंतर
गुरुवारपासून सरकून शुक्रवारी 6-9ची जोडी कॉमन चालत्या. ज्यावेळेला ह्या जोडीवर ही जोड चालत्या, ज्यावेळेला ह्या जोडीवर ही जोड चालत्या, ह्या जोडीवर ही जोड चालल्या, हा सत्ता क्लोज आहे. तर 7-2 दुसऱ्या आठवड्यात, 7-2 म्हणताना दुसऱ्या आठवड्यात जोडीची बेरीज 2च चालत्या, पण पंजाब ओपनवर. हा 8-3 म्हणताना तिसऱ्या आठवड्यात बेरीज 3 चालतोय. हा दुसऱ्या आठवड्यात 2 बेरीज चालला पंजाब ओपनवर. हा तिसऱ्या आठवड्यात म्हणताना 3 बेरीज चालला, पण 5-7 तेजी 5-6 तेजी एक्का ओपनवर चालला. तर आता 1-6 तेजी सत्ता ओपनवरच. पण हे 9वा क्लोज कट 4 म्हणताना 1, 2, 3, 4 चौथ्या आठवड्यात 4 बेरीजेची जोडी 1-6 तेजी सत्ता ओपनवर हे अगदी राईटमध्ये चाललं मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त देखील आता हिथं मी जोडी जी धरलो होतो त्या जोडीवरून देखील जे पॅनेलसह 0-7ची जोडी होती तर त्याच्यावर देखील हे 7-7ची जोडी होती मित्रांनो. तर या पद्धतीनं हे 7-7 चाललेलं आहे. पण ती लाईन वेगळी आणि ही लाईन वेगळी आहे. त्या लाईन ट्रिकवरून इथं जे पॅनेल सकट आलं होतं मित्रांनो 0-7ची जोडी, त्या लाईनवरून इथं पुढल्या मंगळवारी जोड आहे ती. तर हे 7-7, हे 12 आणि हे 57 जोडीची चालत्या. हे ज्यावेळेला चालतंय त्यावेळेला याच आठवड्यात बुधवारी जोडीत फरक 3 चालतोय. हे ज्यावेळेला चालतंय त्यावेळेला बुधवारपासून सरकून गुरुवारी जोडीत फरक 3 चालतोय. आणि हे ज्यावेळेला जोड चालली त्यावेळेला याच आठवड्यात सरकून शुक्रवारी 3 फरक चालायला पाहिजे. तर हे 3 फरक का चालायला पाहिजे? हे 3 फरक जर चालणार झाली तर ज्यावेळेला ह्या 77वर 6-9ची जोडी कॉमन चालल्या तर हा 3 फरकाला 3 फरक दुसऱ्या आठवड्यात रिलीज व्हायला पाहिजे. हा 3 फरक का चालतोय? तर ज्यावेळेला हे 58वर 6-9ची जोडी 3 फरकाची कॉमन चालल्या तर हा 3 फरकाला 3 फरक तिसऱ्या आठवड्यात रिलीज व्हायला पाहिजे. आणि इथं 3 फरक रिलीज व्हायच्या आधी ज्यावेळेला हे तिरी ओपनवर 2 बेरजेची जोडी चालल्यानंतर हे 6-9ची जोड जी कॉमन चालल्या तर हा 3 फरकाला 3 फरक चौथ्या आठवड्यात इथं चालायला पाहिजे. पण 3 फरक चालत असताना हा 10 ओपनवर चालतोय, हा तिरी ओपनवर चालतोय आणि हा 6 ओपनवर 3 फरकाची जोडी चालायला पाहिजे. पण तरी पण बघा, हा 10 ओपनवर 3 फरकाची जोडी जर चालणार झाली तर याच आठवड्यात जे हे 2 बेरजेची जोडी चालल्या या जोडीचा फरक आहे 2. म्हणून हा सत्ता क्लोज, दुरी क्लोज, तिरी क्लोज ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही 2च चालायला पाहिजे. त्यावेळेला हा 3 फरकाला 3 फरक दुसऱ्या आठवड्यात तिरी क्लोजवर चालतोय. हा 3 फरकाला 3 फरक तिसऱ्या आठवड्यात जर चालणार झाला तर ह्या जोडीवर जोड चालल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात जे 3 फरक चालले ह्या जोडीचा फरक आहे 1. तर पहिल्यांदा आपण जागेवरच हा सोमवारचा क्लोज, मंगळवारचा क्लोज, बुधवारचा क्लोज घेतलं तर आता सरकून मंगळवारचा क्लोज, बुधवारचा क्लोज आणि गुरुवारचा क्लोज हा 6, 9 आणि 6 ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही 1 चालत्या का? तर हा 1 फरक चाललाय म्हणून ह्या तिन्ही क्लोजची बेरीज 1 चालूनच हा 3 फरकाला 3 फरकाची जोडी चालायला पाहिजे. आणि जर इथं 6-9ची जोडी जर चालणार झाली मित्रांनो, ह्या 3 फरकाला 3 फरकाची जोडी जर चालणार झाली तर ह्या जोडीवर ही जोड चालल्यानंतर 9वा क्लोज कट 4 बेरजेची जोडी जी आपली चालल्या तर ह्या जोडीचा फरक आहे 10. तर पहिल्यांदा सोमवारपासून 3 क्लोज सरकलं तर त्यानंतर मंगळवारपासून सरकलं तर आता बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही 10 चालण्यासाठी आता ऑलरेडी 6 आणि 5 11 म्हणजे 1 चाललेलं आहे. जर इथं 9वा क्लोज ठेवलं तर ह्या तिन्ही क्लोजची बेरीज 10 चालणार मित्रांनो. का? तर हे 10 फरक आहे म्हणून ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही 10 चालण्यासाठी तर 9वा क्लोज चालणार. त्यावेळेला ह्या 3 फरकाला 3 फरकाची जोडी म्हणजे 6-9ची जोडी इथं अगदी राईटमध्ये रिलीज होणार आहे मित्रांनो. तर बघा, या पद्धतीनं ट्रिक आहे. जर काही चांगलं वाटलं तर ट्राय करा, अन्यथा व्हिडिओचं मजा घ्या आणि सोडून द्या मित्रांनो. ओके.